नाना पटोलेंच्या कार्यशैलीला कंटाळून असंतुष्ट पदाधिकारी दिल्लीमध्ये। सचिव अनीस कुरेशी पदाधिकाऱ्यांना घेऊन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि वेणुगोपाल यांची भेट घेणार। मुंबईमध्ये भाजपच्या नवनियुक्त 23 निवडणूक निरीक्षकांची आज बैठक। विद्यमान खासदारांच्या कामगिरीसोबतच पर्यायांचा देखील विचार करणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 5 मार्चला अकोल्यामध्ये, पश्चिम विदर्भामधल्या अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम आणि पूर्व विदर्भामधल्या वर्धा लोकसभा मतदारसंघाचा घेणार आढावा। 400 पदाधिकारी होणार बैठकीमध्ये सहभागी। उद्धव ठाकरे गटाची युवासेना कार्यकारिणी जाहीर। युवासेना कार्यकारिणीमध्ये राजन विचारे, विनायक राऊत यांच्या मुली आणि सुनील शिंदे यांचा मुलगा सिद्धेश शिंदे यांचा समावेश। ठाण्यात मारहाण झालेल्या रोशनी शिंदेंना युवासेनेचं सहसचिवपद। जागा वाटपांची चर्चा तिन्ही नेते एकत्र घेतील। रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा शिवसेनेनं लढली असल्यानं ती जागा शिवसेनेनं लढवावी अशी माझी इच्छा आहे, मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील। उदय सामंत यांची जागा वाटपावरती माहिती। वंचितचा 27 जागांचा प्रस्ताव काँग्रेस आणि शरदचंद्र पवार पक्षाला अमान्य। ठाकरे गट वंचितला सोबत घेण्यास आग्रही असल्यानं ठाकरे गटानं वंचित सोबत बोलणी करावी। काँग्रेस आणि शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका। शिरूर लोकसभा उमेदवारीवरून अजित पवार गट आणि शिंदे गटामध्ये रस्सीखेच। शिवाजीराव आढळरावांची समर्थकांसोबत बैठक। मावळ लोकसभेवरती भाजपचाही दावा। महायुतीचा उमेदवार कमळवरती उभा करा, भाजपची मागणी। शिवसेनेचे श्रीरंग बारणे भाजपचे उमेदवार असण्याची शक्यता। हिंगोलीची जागा भाजपकडे घ्या या मागणीसाठी भाजपचे जिल्ह्यातील नेते आणि पदाधिकारी आज भाजप पक्षश्रेष्ठींची भेट घेणार। हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व सध्या शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील करतायत। छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावरती भाजपचा दावा। संभाजीनगर लोकसभेसाठी मी इच्छुक। केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या दाव्यानं महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता। महायुतीचा कुठलाही उमेदवार येऊ दे, आम्ही निवडून आणू। फक्त रत्नागिरी सिंधुदुर्गला लागलेला विनायक राऊत हा शाप घालवायचा आहे। नितेश राणे यांचं विनायक राऊत यांना प्रत्युत्तर। नंदुरबार लोकसभेच्या निरीक्षकपदी भाजपकडून माजी मंत्री डॉक्टर अशोक उईके आणि माजी मंत्री बाळा भेगडे यांची नियुक्ती। निरीक्षक आज नंदुरबार लोकसभेचा आढावा घेणार। दक्षिण मुंबई लोकसभा निवडणुकीमध्ये अरविंद सावंत आणि राहुल नार्वेकर आमने सामने येण्याची शक्यता। ठाकरे गटाकडून अरविंद सावंत तर भाजपकडून राहुल नार्वेकर यांचं नाव जवळपास निश्चित। इतरांना घेऊन भाजप आपल्याच पक्षातील लोकांवरती अन्याय करतायत। पंकजा मुंडेंवरही भाजपनं अन्याय केलाय। विनायक राऊत यांची भाजपवरती टीका। मागच्या 5 वर्षात मुंबईमध्ये पाण्यासाठी 30,000 कोटींचा खर्च। मुंबईकरांना पाणी मिळत नाही हे पाप कुणाचं? शेलारांचा उद्धव ठाकरेंवरती निशाणा। 2014 मध्येच आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न। आदित्य ठाकरेंनी परस्पर 151+ घोषणा केल्याचाही आशिष शेलार यांचा मोठा दावा। मुख्यमंत्र्यांच्या बोगस सह्यांचं निवेदन ही गंभीर बाब। या संदर्भात FIR दाखल करण्यात आली असून मास्टरमाइंड कोण आहे हे शोधलं जाईल। दोषींवरती योग्य ती कारवाई करण्यात येईल। अजित पवार यांचं वडेट्टीवार यांना विधानसभेमध्ये उत्तर। मुख्यमंत्री यांची खोटी सही आणि शिक्क्यांचं प्रकरण उजेडात आलं। त्याआधी देखील तोतया OSDचं प्रकरण समोर आलं होतं। हे सर्व प्रकरण गंभीर असून याची तात्काळ गंभीर दखल घ्यावी। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेमध्ये मागणी। मनोज जरांगेंनी जालनामधून लोकसभा लढवावी। स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी। जरांगेंनी निवडणूक लढवल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना जरांगेंना पाठिंबा देणार। मला अटक करू द्या, ज्या जेलमध्ये असेल ज्या रस्त्याने जाईल तेव्हा कोट्यवधी लोक रस्त्यावरती असतील। लाट काय असते हे कळेल। मनोज जरांगे यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा। मी महाराष्ट्रामध्ये सगळ्या मराठ्यांसाठी लढतोय। नेते, राजकारणी, नोकरदार, गोरगरीब या सगळ्यांसाठी माझा लढा। मनोज जरांगेंचं वक्तव्य। राजकारण हे तुमचं काम नाही। गिरीश महाजन यांची मनोज जरांगेंवरती टीका। मनोज जरांगे यांच्या डोक्यामध्ये हवा गेली आहे। मोठी गर्दी पाहून ते काहीही बोलू लागलेत।
लोकांनी आता त्यांनी खाली उतरवायला सुरुवात केली आहे, कारण ते मराठा आरक्षण सोडून राजकारणावरती आलेत, महाजनांचं वक्तव्य. मनोज जरांगे यांना लोकसभा निवडणूक लढवायची असल्यानं ते मुद्दाम आंदोलन लांबवत आहेत. भाजपचे माजी आमदार आशिष देशमुख यांचा जरांगेंवरती आरोप. कोल्हापूरमध्ये मराठा आंदोलक दिलीप पाटील यांना जीवे मारण्याच्या धमक्या. जरांगेंना विरोध केल्यानं समर्थकांकडून धमक्या आल्याचा पाटील यांचा आरोप. उद्या विधान परिषदेचं 10 आमदार निवृत्त होणार. अनिकेत तटकरे, आमदार रामदास आंबटकर, त्यासोबतच प्रवीण पोटे, सुरेश धस, कपिल पाटील यांच्या नावाचा समावेश. निवृत्त होणाऱ्या आमदारांमुळे रिक्त होणाऱ्या जागांची संख्या आता 31 वर. विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती विरोधकांचं आंदोलन. पेपरफुटीची SIT मार्फत चौकशी करण्याची विरोधकांची मागणी. प्रवीण दरेकर यांना फोनवरती अर्वाच्य भाषेमध्ये बोलणाऱ्यावरती कारवाई. छत्रपती संभाजीनगरमधून रमेश पाटीलला पोलिसांनी घेतलं ताब्यात. नाशिकच्या चांदवडमध्ये नॅशनल हायवेवरती हिरवी चादर टाकून मजार बांधली जात असल्याचा नितेश राणेंचा दावा. नितीन गडकरी मजार काढण्यास सांगणार, अन्यथा बाजूला हनुमानाचं मंदिर बांधू, नितेश राणेंचा इशारा. महाराष्ट्रासह देशभरामध्ये ठिकठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता. काही ठिकाणी गारपीट होण्याचाही अंदाज. हिंगोली जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा. पुसेगावमध्ये संत्र्यांच्या बागाचं मोठं नुकसान. हिंगोलीमध्ये अवकाळी पावसानं गव्हाचं नुकसान. शेतामध्ये कापून ठेवलेल्या गव्हाच्या पेंड्या भिजल्यानं शेतकरी चिंतेत. नाशिकच्या येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागातील विहिरींसह कूपनलिका कोरड्या पडल्या. अनेक गावांच्या पाणी योजनाही बंद. त्यामुळे ग्रामीण भागातल्या जनतेवरती पाण्यासाठी वणवण. भटकंती करण्याची वेळ. 35 टँकरच्या माध्यमामधून पाणी पुरवठा. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या शेतकरी आंदोलनाचा आजचा 4था दिवस. प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांकडून सरकारला 3 दिवसांची मुदत. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी घेतली शेतकरी आंदोलकांची भेट. JP गावित यांच्यासह आंदोलकांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावरच झाली बैठक. आंदोलन मागे घेण्याची पोलिसांकडून विनंती. नाशिकची सिटी लिंक बस सेवा पुन्हा एकदा बंद. वाहकाचं 2 महिन्यांचं वेतन रखडल्यानं सेवा बंद करण्याचा निर्णय. नागपूरमध्ये 4 मार्चला भाजयुमोचं नमो युवा महासंमेलन होणार. या महासंमेलनामध्ये देशभरातील 1 लाख तरुण आणि भाजयुमोचे कार्यकर्ते सहभागी होणार. दहशतवादी सलीम कुत्ता डान्स प्रकरणामध्ये सुधाकर बडगुजर यांना भोवलं. ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्यावरती UAPA अंतर्गत गुन्हा दाखल. सलीम कुत्तासोबत झालेल्या डान्स पार्टीमध्ये बडगुजर हजर असल्याचं निष्पन्न. राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल करण्यात आला. तिथे असणाऱ्या बाकी लोकांवरती देखील कारवाई झाली पाहिजे. दहशतवादी सलीम कुत्ता डान्स प्रकरणामध्ये झालेल्या कारवाईवर सुधाकर बडगुजर यांची प्रतिक्रिया. हेमंत गोडसेंचा व्हिडिओ व्हायरल झाला तरी त्या प्रकरणाची चौकशी केली नाही. CDR तपासामध्ये सर्व बाबी समोर आल्या असत्या. सुधाकर बडगुजर यांचं वक्तव्य. बडगुजर यांच्यावरती सूडबुद्धीनं गुन्हा दाखल. भाजप कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला बडगुजर गेले होते. आयोजकांवरती गुन्हा दाखल नाही, कारवाई नाही. बडगुजर आमचे पदाधिकारी असल्यानं त्यांच्यावरती गुन्हा दाखल आहे. संजय राऊत यांची प्रतिक्रिया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक प्रकल्प गुजरातला नेले, तसंच त्यांनी ड्रग्जचा व्यापारही गुजरातला नेला. संजय राऊत यांचा मोदींवरती आरोप. गुजरातचा उडता गुजरात झाल्याची संजय राऊत यांची टीका. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचा सलग दुसऱ्या दिवशी जनता दरबार. जनता दरबाराला नागरिकांची आजही गर्दी. पुण्यामध्ये पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप 2023 स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा. 2023 मध्ये उत्कृष्ट काम केलेल्या गावांचा शेतकऱ्यांचा सन्मान. पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान, किरण राव आणि विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित. मुंबई, ठाणे आणि पुणेकरांना सोसायट्यांमध्येच मतदानाची सोय. आगामी लोकसभा निवडणुकीचं प्रथमच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र असणार.
शहरी भागातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निर्णय। महावितरणच्या कंत्राटी कामगारांचं राज्यव्यापी आंदोलन, कामगारांच्या वेतनामध्ये 30% पगारवाढ करण्याची आंदोलकांची मागणी। अंबोली हिरण्यकेशी येथे परप्रांतीय व्यक्तींनी जागा बळकावून रिसॉर्ट उभे केल्याप्रकरणामध्ये आंदोलन, 3 वाड्यातील सुमारे 300 ते 400 ग्रामस्थांचं 14 दिवसांपासून उपोषण। नाशिकच्या सुरगाण्यामध्ये नगरपंचायत मैदानावरती मॉक ड्रिल, भूकंप, इमारत कोसळल्यावरती इमारतीमध्ये अडकून पडलेल्या नागरिकांची सुटका, आगीवरती नियंत्रण मिळवणं या प्रात्यक्षिकांचं सादरीकरण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।